अंजलीताई, तुम्ही अशाच जोडल्या राहा, कारण या सगळ्याविषयी बोलण्याकरता सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सूरजजी, कोकाटेंचा राजीनामा मंजूर, माजी मंत्री आता कोकाटे. ते बघा, एक ह्या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये त्यांनी सत्र न्यायालयातून, जिल्हा सत्र न्यायालयातून त्यांना ज्यावेळेस शिक्षा झाली, हायकोर्टामध्ये अपील केलंय, परंतु नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा जरी दिला असला तरी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आजच्या हायकोर्टाच्या हिअरिंगमध्ये त्यांना या सगळ्या प्रकरणातून सुटका भेटेल. कारण प्रकरण खूप काही गंभीर नाहीये. त्याच्यामध्ये फक्त आम्ही कुठेतरी बाजू मांडायला कमी पडलो, आणि आज आमचे वकील त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की कोकाटे साहेब या संकटातून बाहेर पडतील. कोकाटे या संकटातून बाहेर पडतील असं तुम्ही म्हणताय, पण कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार मात्र कायमच आहे. तेव्हा कायद्याच्या प्रोसेसवरती बोलणं योग्य नाही, कारण संविधानाने आपल्याला अधिकार दिले, संरक्षणाचे कायदे दिलेले आहेत. त्यांनी ज्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला त्यावेळेस हायकोर्टामध्ये अपील केले. ते तब्येतीच्या कारणामुळे जिल्हा सत्र न्यायालयात ते उपस्थित राहू शकले नव्हते. आता हायकोर्टामध्ये त्यांचं हिअरिंग असताना ते उपस्थित नाही, त्यांचं कारण त्यांची तब्येत नाही. आपण जे काही संविधानानं दिलेले संरक्षणाचे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करतोय. आपण कुठेही संविधानाचे पायमल्ली करत नाही. चौकटीत राहून या ठिकाणी काम होतंय, चौकटीत राहून आपण पुढे जातोय. अगदी सूरजजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.